नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। बरेच असे तरुण आहेत ज्यांना कुक्कुटपालन व्यवसायात प्रगती करायची किंवा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे। त्यांच्याकडे सगळी आयडिया, नॉलेज, स्किल सगळं आहे, परंतु त्यांच्याकडे पुरेसा भांडवल किंवा आर्थिक सपोर्ट नसल्याने कुठेतरी ते या व्यवसायापासून दूर आहेत। परंतु महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत ते आर्थिक मदत घेऊ शकता, तेही कमी टक्के व्याजदरावर, आणि आपलं कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमधून A to Z माहिती कुक्कुटपालन कर्ज योजनेबद्दल देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना। तर महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे ही योजना राबवण्यात येते। तर कोणत्या विभागाने ही योजना सुरू केली होती मी तुम्हाला नुकतंच सांगितलं। कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार। राज्यातील जेवढेही नागरिक रहिवासी असतील तर ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर स्वयंरोजगार निर्मिती करणे या योजनेमागचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत तरुणांना कर्ज दिलं जातं कुक्कुटपालन व्यवसायासाठी अतिशय कमी व्याज टक्के दरावर, आणि ते आपला स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय या कर्जाच्या माध्यमातून उभा करू शकता। मित्रांनो, जो आहे तो कशा पद्धतीने मिळणार आहे, तर 50,000 ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे, तेही कमी व्याज दरावर। या योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली, सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात। त्यानंतर याची जी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची, कशी करायची मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जरी महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता असणार आहे। कुक्कुटपालन हा व्यवसाय अति जोखमीचा आहे, त्यामुळे या व्यवसायाची सुरुवात करताना प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि कोंबड्यांनी निगा कशी ठेवायची व त्यांना होणारे रोग त्यापासून त्यांना कसे दूर ठेवावे, त्यांना खायला काय द्यावं, काय देऊ नये, ही सर्व माहिती आपल्याला असणं देखील आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण ते सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र असेल तर ते या योजनेचा अर्ज भरताना तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत सबसिडी देणाऱ्या बँका कोणत्या आहेत, तर अर्ज तुम्ही जिथं कराल, अर्ज तुम्ही कुठं करू शकता, तर सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, वाणिज्य बँका, राज्य सहकारी कृषी आणि विकास बँका आणि व्यावसायिक बँका इत्यादी बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत। त्यानंतर तुम्हाला इथं सिबिल स्कोअर चांगला असणं गरजेचं आहे का, हाही प्रश्न तुमच्या मनात असेल, तर तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला असणं गरजेचं आहे। या योजनेच्या अंतर्गत कर्ज प्राप्त करायचे तुम्हाला जरी असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं गरजेचं आहे। मित्रांनो, देशातील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याण हेतू केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याद्वारे विविध योजना या आणल्या जातात, जेणेकरून देशातील नागरिकांना याचा फायदा होईल। त्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वयंरोजगार तसेच जे स्वयंरोजगार करत असतील तर त्यांना व्यवसाय वाढ करण्यासाठी एक नवीन योजना लॉन्च केलेली, जिचं नाव आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना। योजनेमार्फत राज्य सरकारकडून कर्ज आणि सबसिडीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्यात येतं। मित्रांनो, त्यायोगे राज्यामध्ये कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देता येईल। जर तुम्हीही कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून करू इच्छित किंवा तुम्ही करत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाची जर तुम्हाला वाढ करायची असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकतात। या योजनेअंतर्गत तुम्ही लोन घेऊन, आणि ते अतिशय कमी व्याज दरावर तुम्हाला लोन किंवा कर्ज मिळणार आहे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा करत असलेला व्यवसाय मोठा करण्यासाठी। मित्रांनो, ही योजना मुख्यतः उद्योजकता विकासाला बळ देणारी आहे आणि महाराष्ट्र कुक्कुटपालनाच्या जात सुधारणेनंतर केंद्रित आहे। देशामधील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याणाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याद्वारे ही योजना राबवली जात आहे। आता तुम्हाला जरी कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मित्रांनो, तर तुम्हाला प्रथम तुमचा आधार कार्ड लागेल, त्यानंतर तुमचं मतदान कार्ड लागेल, त्यानंतर तुमचा गावाचा रहिवासी दाखला लागेल जो ऑनलाईन पद्धतीने निघतो, त्यानंतर तुमचा वावरचा 7-12 उतारा असेल,
8 उतारा लागेल, त्यानंतर ग्रामपंचायत नमुना 4 सुद्धा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल, बँक पासबुकची छायाप्रत लागेल, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्ही जरी कॉमन तुमचं रेशन कार्ड असेल, तुम्ही दोन परिवाराचं जरी तुमचं कॉमन रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठल्याही एकाच परिवाराला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला मी प्रथम बोललो की तुम्हाला प्रशिक्षण जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या योजनेच्या अर्ज करण्याच्या वेळेस लागेल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जरी दिव्यांग असाल तर त्याचेही सर्टिफिकेट तुम्हाला या योजनेला अर्ज करण्याच्या वेळेस त्यासोबत जोडावं लागणार आहे मित्रांनो. तर एवढे प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुक्कुटपालन योजनेला अर्ज करण्याच्या वेळेस लागतील मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, जसं महाराष्ट्र सरकारची कुक्कुटपालन कर्ज योजना आहे तसंच केंद्र सरकारची राष्ट्रीय पशुधन योजना आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्र सरकारद्वारे चालवलं जाणारं महत्त्वाकांक्षी असे अभियान आहे ज्यात तुम्ही कुक्कुटपालनासह विविध पशुधन विकासाला चालना देण्याचे काम करते. शेतकरी या योजनेद्वारे कुक्कुटपालनासाठी कर्ज तसेच त्या संबंधित लागणारे इतर साहित्य यासाठी अनुदान मिळू शकतं, ते म्हणजे राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत मित्रांनो. जशी महाराष्ट्र राज्य सरकारची कुक्कुटपालन योजना आहे तसंच केंद्र सरकारची राष्ट्रीय पशुधन योजना आहे मित्रांनो. तुम्हाला जरी राष्ट्रीय पशुधन योजनेबद्दल A to Z डिटेल्स हवी असेल तर त्याच्यावर मी डिटेल्स व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. आपल्या कमेंट बॉक्समध्ये जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढा लवकर मी राष्ट्रीय पशुधन योजनेवर डिटेल व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. आता तुम्हाला महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 50% अनुदान दिले जाते, ज्यात तुम्ही अनुसूचित जाती व जमातीसाठी 75% अनुदान दिले जाते मित्रांनो. तुम्हाला 50% हे सर्वसामान्यांसाठी असेल आणि तुम्ही जरी अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असाल तर तुम्हाला 75% अनुदान दिलं जातं महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जरी महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही पात्रता किंवा निकष तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर काय पात्रता आणि अटी या योजनेसाठी अर्ज करण्याच्या वेळेस लागतील, तर तुम्ही महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी किंवा बेरोजगार शिक्षित तरुण पाहिजे. त्यानंतर अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन, मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल अशा व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. त्यानंतर संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतो मित्रांनो. अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा, जरी असेल तर अतिउत्तम राहील. त्यानंतर जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्यांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 60 वर्ष या दरम्यान असावे. त्यानंतर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी 1 एकर जमीन असावी किंवा ती भाडेतत्वावर घेतलेली असावी. आणि तुम्ही जरी जमीन भाडेतत्वावर घेतली असेल तर त्याचं जे ॲग्रीमेंट असतं ते ॲग्रीमेंटही तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस लागू शकतं. त्यानंतर अर्जदार हा बँकेचा डिफॉल्टर नसावा. म्हणजे डिफॉल्टर म्हणजे तुम्ही कुठल्याही बँकेचं लोन हे बुडवलं नसेल किंवा तुमच्यावर कुठल्याही बँक कर्ज हे ओव्हरड्यू नसेल मित्रांनो. एकंदरीत तुमच्यावर कुठल्याही बँकेचं कर्ज हे पेंडिंग नसावं. तर जर तुम्ही डिफॉल्टर असाल बँकेचे तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही मित्रांनो. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्र व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या. तसेच किती कर्ज पाहिजे हे अर्ज करताना त्यात नमूद करावं लागेल तुम्हाला. तुमचा प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे, ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्यांच्या पालनासाठी खाद्यासाठी किती खर्च येणार आहे हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या. यात दिलेली सर्व माहिती खरी असावी मित्रांनो. त्यानंतर पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर तुमचा अर्ज हा रद्द केला जाऊ शकतो किंवा तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. तुमच्या जवळचं जे नॅशनलाइज बँक असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचं बँक असेल तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही या योजनेबद्दल इन्क्वायरी करून घ्या आणि तिथं जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुमचा सिव्हिल स्कोअर जरी चांगला असेल तर तुम्हाला लवकरच तुमची ही फाईल पास होऊन तुम्हाला कोंबडी पालन किंवा
कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज मिळू शकतं आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा व्यवसाय मोठा किंवा सुरू करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज मिळवू शकतात अतिशय कमी टक्के व्याजदरावर. मित्रांनो, हा व्हिडिओ जरी तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू तरुणांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.